सत्तेच्या हव्यासापोटी ज्यांनी सत्तेमध्ये एकत्र आले, ज्या काँग्रेसने आणि शरद पवार साहेबांनी उभाटाला फसवून माननीय देवेंद्रजींच्या पाठीत 2019मध्ये खंजीर खुपसण्याचं काम करून सत्ता उपभोगली, आता सत्ता गेल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी, खुर्चीच्या लालसेपोटी ही भांडणं आहेत. ह्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. हे सत्तेच्या पायी एकत्र आलेले आहेत. तसं आम्ही आणि शिवसेना हे नॅचरल आमची युती आहे. हिंदुत्वाच्या विषयाला घेऊन युती आहे, देशाच्या विकासाला घेऊन युती आहे, मोदीजींच्या नेतृत्वाला घेऊन आमची युती आहे. तशा प्रकारचं इथे कुठेही रिलेशनशिप दिसत नाही. ही हेट लवची रिलेशनशिप यांची आहे आणि ही अजून पुढे जाऊन जसा महापालिकेच्या निवडणुका पुढे येतील तेव्हा यामधला बेबनाव अजून तुम्हाला दिसायला लागेल. नाही, रोहित पवारला मला वाटतं की बिथरलेला रोहित पवार जे विधान परिषदेच्या सभापतींवरती, विधान परिषदेच्या सभागृहावरती आरोप टीका होत असताना जे रोहित पवार स्वतः उभे राहतात आणि ज्या पद्धतीमध्ये ते ऐकतात आणि त्याला हास्य देतात, मला वाटतं अशा लोकप्रतिनिधीचा आपण निषेध केला पाहिजे. रोहित पवारांना नीतिमत्ता त्यांनी सोडलेली आहे. त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान नाही. अशा रोहित पवारांवरती बोलणं मला वाटतं की योग्य नाही. मिठी नदीच्या बाबतीत मी सातत्याने 4 वर्ष पाठपुरावा घेतो आहे. या 4 वर्षाच्या पाठपुराव्यामध्ये मी ईडीला काही कागदपत्र दिले, काही कागदपत्र SITला दिले, ज्यामध्ये जवळजवळ 16 आरोपी पूर्वी पकडले होते. मागच्या 15 दिवसापूर्वी माझी एक स्टेटमेंट झाली, त्याच्यामध्ये मी 303 पानाची स्टेटमेंट मी सबमिट केली. त्यामध्ये आता पुन्हा 2 आरोपी, एक पुरोहित नावाचा आणि एक उपाध्याय नावाचा आरोपी आज सकाळी अटक केली गेली आणि काही आरोपी यामध्ये अटक केले जातील याची मला खात्री आहे. सर, अंजली दमाने यांनी पुन्हा काही पुरावे समोर आणले, त्याच्यामध्ये थेट अजितदादांचं समाविष्ट आहे. मगर नावाचे उपमहापौर आहेत, त्यांच्याकडे हे होते. अंजलीताई सातत्याने आरोप करत असतात. अंजलीताईंच्या आरोपांमध्ये ते कागदपत्रही देत असतात. मला वाटतं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. ताई देखील यामध्ये कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणावरती मला जास्त कल्पना नसल्यामुळे मी काही बोलणं योग्य होणार.